हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्या माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना नमस्कार. आता क्रिसमसची सुट्टी संपत आली होती. स्कूल आता सोमवारपासून स्कूल चालू होणार आहे 30 तारखेपासून. मुलांनी बाहेर खेळताना ही आळूची पानं होती तिथं तोडून खेळण्यासाठी असं काहीतरी बनवण्यासाठी हे केली होती. 4-5 पानं छोटी राहिली होती, मग मी ती घेतली कट करून. आता म्हटलं भरून करण्यापेक्षा थोडीशीच आहेत म्हटल्यानंतर अशी बारीक चिरून घेतली अगोदर स्वच्छ धुवून, आणि त्याच्यामध्ये हळद, मीठ, डाळीचं पीठ, तीळ, लसूण, मिरची, कोथिंबीर असं बारीक करून घेतलेली होती. पाणी घालून असं मळून घेतलं. थोडंसंच होतं, पण म्हटलं पानं टाकून देण्यापेक्षा केलं तरी म्हणजे खातील मुलं पण आवडीनं. आणि चाळणीला तेल लावून त्याच्यावरती असं थापून घेतलं. वरून थोडंसं किसलेलं खोबरं आणि तीळ घातलं होतं. वड्यामध्ये तीळ कसं छान चव येते, तिळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवते. आणि नंतर मग वाफवून घेतल्या. लगेचच शिजल्या जातात, जास्त काही वेळ लागत नव्हता कारण अगदीच थोड्याशा होत्या. वरून अजून थोडीशी कोथिंबीर घातली. झाकून ठेवून एक 10 मिनिटातच ते शिजलं होतं. नंतर मग कट करून घेतलं. आणि मी फ्राय केल्या होत्या, तळल्या नव्हत्या. तळल्या तरी चालतेत, पण मी असं फ्राय करून घेतल्या होत्या थोड्याशा तेलामध्ये. दोन्ही साईडनं असं बारीक गॅसवर खरपूस असे भाजले की छान क्रिस्पी होतात. दोन्ही साईडनं असं व्यवस्थित भाजून घेतल्या. कोथिंबीर वडीसारखीच झाल्या होत्या. थोडासा चवीत थोडासा फरक होता, दिसायला अगदी तशाच दिसत होत्या. छान चव झाली होती. आता हे कढीपत्ता, जास्वंदीची पानं, फुलं, नंतर ॲलोवेरा, वव्याची पानं, असं बरंच काही काही घेतलं होतं. हे शेजारच्या काकूच्या घरी तेल बनवायचं होतं. त्या म्हणल्या दोघींसाठी बनवू. असं 1.5 लिटर तेल आणलं होतं, खोबरेल तेल, केसांना लावण्यासाठी. केस आता जास्तच गळायला लागलेले आहेत, मग त्या करणार होत्या. मग म्हणल्या तू पण तेल आण, मग दोघींचं करते, मी करून देते. पण बाकी काही घातलं नव्हतं, म्हणजे मेथी, कलोंजी हे असं काही केलं नव्हतं, कांदा वगैरे. फक्त पानं, फुलं असंच हे घेतलं होतं. तेल अगोदर असं पितळेच्या पसरट भांड्यात काढून घेतलं आणि मिक्सरमध्ये ते सगळं असं बारीक पेस्ट करून घेतली. बारीक पेस्ट केली की कसं मग जास्त वेळ शिजवायला जात नाही, त्याचा अर्क सगळा कसा व्यवस्थित तेलामध्ये उतरला जातो. असं हातानं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. 2 वेळा असं थोडंसं हे करून बारीक करून घेतलं. त्या नेहमी बनवते त्या, मग मला म्हटल्या तुझं पण बनवू आपण दोघींचं मिळून. म्हणजे इकडचे बरेच असंच बघा घरगुती तेल करून वापरतात, केरळमध्ये तरी. मग नंतर चुलीवरती शिजायला ठेवलं. इकडं असं आपल्या गॅसचा कट्टा कसा असतो तसंच चुलीसाठी पण बनवून घेतात. धूर जायचं हे असते बाहेर, धूर वगैरे काही घरात होत नाही. आणि एक अर्धा ते पाऊण तास असं शिजवून घेतलं होतं.
नंतर थंड झाल्यानंतर तिने मग बॉटलमध्ये भरून 2 बॉटल भरल्या होत्या आणि वरती थोडंसं बाकी राहिलं होतं. थंड झाल्यानंतर ते भरून दिलं आणि छान कलर आलेला आहे तेलाला. हे खराब होत नाही, वास वगैरे येत नाही बरेच दिवस राहिलं तरी. मग बघू आता वापरल्यानंतर जर मला चांगला फरक वाटला तर त्यांनी कोणतंही वापरले ते नंतर मग तुम्हाला मी त्याच्यावरती पण डिटेल व्हिडिओ करेन. आता मुलांच्या बॅगा धुवून घेतल्या होत्या, सुट्टी होती त्यावेळी धुतल्या होत्या, कारण 2 ते 3 दिवस वाळण्यासाठी जातात, एवढं काही ऊन येत नाही त्याच्यामुळं. आणि सुट्टी कसं ओणमच्या सुट्टीत धुतले की नंतर क्रिसमसच्या सुट्टीत आणि आता उन्हाळी सुट्टी पडली की त्यावेळी असं धुते. आधीमध्ये मग वाळत नाहीत त्यामुळं मग नाही धुत. आता उद्यापासून स्कूल चालू व्हायचं होतं म्हटल्यानंतर इस्त्री करून घ्यावी म्हटलं. तोपर्यंत प्रांजू म्हटली मी बॅग भरून ठेवते. दोघांचं पण भरते तेच. मला काही कृष्णाचं म्हणजे बॅगचं बुक वगैरे काही नाही, ते टाईम टेबल बघून ग्रुपवर काही मेसेज असेल चेंज असेल काहीतरी ते बघते आणि तिच्यासोबत त्याचंही हे करून भरून घेते. त्याला काही नाही समजत अजून तसं काही. आत्ताशी तो LKGला आहे त्याच्यामुळं, आणि तो जास्त लक्ष पण घालत नाही, त्याचं नुसतं ते खेळायचं आणि हेच चालू असतं. मग प्रांजू बघते त्याचं सगळंच. जरी ग्रुपवर काही मेसेज असेल तर ते मल्याळममध्ये येतं व काही व्हॉईस मेसेज असतात काही लिहून पाठवलेलं, मग ते तिला सांगते सर्व हे कराय, म्हणजे ती मग हे करून बघून सर्व भरून ते देते. रोज पण स्कूलला जाताना तीच त्याची बॅग चेक करते, मला काही त्याचं बॅगचं वगैरे बघावं लागत नाही. मग म्हणलं इस्त्री करून घ्यावी. सगळे कपडे बरीच होती इस्त्रीला असं, कारण त्यांची पण आता कपडे बरेच दिवस झाले केली नव्हती. एकदाच 8-10 शर्ट करून ठेवले की मग हे होऊन जातं, आणि मुलांना सुट्टी होती म्हणल्यानंतर त्यांचं काही युनिफॉर्मचं काही हे नव्हतं. आणि आता शनिवारी किंवा रविवारी करते, म्हणजे त्या दिवशी टाईम त्या 2 दिवसात. परत मग बुधवारी फक्त मुलांचं युनिफॉर्म केलं तरी चालतं. बुधवारी त्यांना कलर ड्रेस असतो, सोमवार मंगळवार युनिफॉर्म असतो आणि बुधवारी कलर ड्रेस, आणि नंतर मग गुरुवार शुक्रवार युनिफॉर्म असतो. 2 युनिफॉर्म हे करून ठेवले की इस्त्री करून मग 2 दिवस हे होतं. आणि शनिवारी रविवारी सुट्टीच असते, हाफ डे वगैरे काही नसतो त्यांना. 2 दिवस इकडे सुट्टीच राहते. इस्त्री कसं करायला बसलं की वेळ नाही जात, करायच्या अगोदरच हे येतो, कंटाळा येतो. आणि हे कसं रोज म्हणजे इस्त्री करूनच घालते त्यामुळं जास्त काही वेळ पण लागत नाही, एवढी काही हे झालेली नसतात. बॅग धुतल्या होत्या त्यामुळे स्वच्छ अशा दिसत होत्या अगदीच. प्रांजूच्या बॅगला ती म्हणत होती त्याची थोडी चांगली दिसते, माझी थोडीशी जुनी दिसते. आता 2 वर्ष होऊन गेलेत तिच्या बॅगला, पण फाटली नव्हती, काही खराब हे झाली नव्हती. म्हटल्यानंतर म्हणलं एवढ्या वर्षी तेच वापर, पुढच्या वर्षी चेंज करू. कारण चांगल्या क्वालिटीच्या घेतल्या की म्हणजे टिकतात, म्हणजे खराब होत नाहीत पटकन. कृष्णाची आत्ता नवीन घेतलेली होती त्यामुळं त्याची काही म्हणजे त्याची थोडीशी हे दिसत होती. इस्त्री झाली होती 1 तासभर, एका तासात झाली एवढे कपडे करून इस्त्री. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.